हाऊ टू कलेक्ट मनी फॉर बिझनेस म्हणजे आपल्या व्यवसायासाठी आपण पैसा कसा जमवायचा ह्याविषयी आजच्या ह्या पूर्ण सेशनमध्ये समजून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, त्याचबरोबर आपला जो काही पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे तो सुद्धा बघायला विसरू नका। तर या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत डे 1 चा व्हिडिओ। तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर तो नक्कीच पाहायचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आज डे नंबर 2 चा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की म्हणजे आपल्या व्यवसायासाठी पैसा कसा जमवायचा याविषयी पूर्ण माहिती। हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, याला लाईक करा, त्याचबरोबर आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचा जो बेल आयकॉनचा बटन आहे ना त्यावर क्लिक करा, जेणेकरून म्हणजे ऑल सिलेक्ट करा। ऑल सिलेक्ट केल्यावर तुम्हाला जे आपले नवीन व्हिडिओज येतील ते नक्कीच बघायला भेटतील, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। त्यामुळे त्याच्यावर ऑल सिलेक्ट करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण आपला व्यवसाय जर चालू केला तर आपल्याकडे पैशांची कमतरता असते, त्यामुळे आपण पैसा कुठून कमवायचा किंवा पैसा कुठून आणायचा ह्याविषयी आपण आज जे काही समजून घेणार आहोत ते प्रॉपरली तुम्ही इम्प्लिमेंट करा। म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला सांगेल त्यातनं तुम्ही पैसा तुम्ही आणा आणि तुमच्या व्यवसायात तो पैसा टाका आणि प्रॉपररित्या तुमचा पैसा मॅनेज सुद्धा करा। कारण व्यवसाय करताना बिझनेसमध्ये जेवढा पैसा टाकायचा असतो त्यापेक्षा मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला मॅनेज जर करता आला ना तुमचा पैसा, तर इझिली तुमच्या व्यवसायाची ग्रोथ बी होईल आणि तुमची सुद्धा स्वतःची ग्रोथ होईल आणि तुमचा व्यवसाय सुद्धा जास्तीत जास्त वाढायला मदत होईल। त्यामुळे प्रॉपरली हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 3 गोष्टी, म्हणजे व्हाय मनी नीडेड म्हणजे पैसा का महत्त्वाचा आहे, नंतर वेअर मनी कलेक्ट म्हणजे पैसा कुठून आणायचा ह्याविषयी बघणार आहोत, आणि 50-30-20 रूल, हे 3 टॉपिक आज आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। हे 3 टॉपिक प्रॉपररित्या तुम्ही समजून घ्या, पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा व्यवसाय जर तुम्हाला वाढवायचा असेल, तुमच्या व्यवसायाला जास्त लांबपर्यंत घेऊन जायचा असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पैसा मॅनेज करू शकतात आणि पैसा कुठून आणू शकतात याविषयी माहिती। तर सर्वात अगोदर व्हाय मनी इज नीडेड म्हणजे पैसा का महत्त्वाचा आहे याविषयी आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला स्टार्ट फ्रॉम रिस्क फ्री। जर तुम्ही बिझनेस करत असणार तर तुम्हाला रिस्क फ्री बिझनेस करायला सुरुवात करा। बरेचसे लोक काय करतात की खूप जास्त मोठमोठ्या बिझनेसची सुरुवात करतात, जसं मोठमोठ्याले मशीन्स घेतात, मोठमोठ्याले ऑफिसेस घेतात, मोठमोठ्या ठिकाणी स्वतःचे शॉप ओपन करतात। तर त्या गोष्टी करायच्या नाहीत। आपल्याला जेवढं पॉसिबल होईल आपल्या घरापासून स्टार्ट करता आलं ते स्टार्ट करा। त्याचबरोबर जो काही बिझनेस करायचा आहे, जर खरंच कोणत्याही गोष्टीची गरज असेल त्याच गोष्टींचा वापर तुम्ही करा, म्हणजे रिस्क फ्री करा, जेणेकरून तुम्हाला व्यवसाय करताना इझिली पुढे जाता येईल। जर तुम्हाला रिस्क नसेल, तुमच्या व्यवसायात रिस्क नसेल, तर तुम्ही तो व्यवसाय जास्तीत जास्त ग्रो करू शकता। त्यामुळे तुम्हाला पैशांची गरज आहे। जर पैसा असेल, समजा तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही सुरुवात करताना एकदम रिस्क फ्री केली तर तुम्हाला जास्त पैशांची गरज लागणार नाही आणि तुमचा पैसा डुबला तरी तुम्हाला त्याची भीती राहणार नाही। म्हणजे तुम्ही रिस्क फ्री जे काही करशाल ते रिस्क फ्री करायचं, त्यामुळे पैसा हा महत्त्वाचा आपल्याला असतोच। त्याचबरोबर इन्व्हेस्ट ॲज लो ॲज पॉसिबल म्हणजे काय, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर तुम्ही जेवढं कमीत कमी पैसा इन्व्हेस्ट करणार ते तुमच्यासाठी 100% बेटर राहील। जर कमीत कमी पैसा जर तुम्ही इन्व्हेस्ट केला आणि कदाचित फ्युचरमध्ये तो तुमचा व्यवसाय चालला नाही किंवा तुम्हाला वाटलं की ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला काही ग्रोथ नाहीये, तर तुम्ही कधीही तो बिझनेस स्टॉप करू शकतात। म्हणजे तुमचा पूर्ण पैसा त्यामध्ये खर्च होणार नाही किंवा तुमचा पूर्ण लॉस सुद्धा होणार नाही। त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जेवढं कमीत कमी पैसा इन्व्हेस्ट करता येईल तुमच्या व्यवसायामध्ये ते करायला सुरुवात करा। जसं की समजा जर तुम्हाला एक YouTube चॅनल चालू करायचं आहे, YouTube चॅनल जर तुम्ही चालू करत असणार तर महत्त्वाचा हा पॉईंट आहे की त्यामध्ये तुम्ही मोठमोठे कॅमेरेज घ्या, लाईट्स घ्या। ते करण्यापेक्षा स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बनवताना एक मोबाईल आणि माईकचा वापर करा। आणि ज्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की नाही मी व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओ बनवू शकतो, व्यवस्थित पद्धतीने लोकांना कॉन्टेंट देऊ शकतो, मग तुम्ही हळूहळू तुमचं जे काही चांगले लॅपटॉप घ्या, चांगले कॅमेराज घ्या, चांगले लाईट्स घ्या, जेणेकरून तुमचा ऑडिओ व्हिडिओ सगळी क्वालिटी आहे ती बेस्ट लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल। त्यामुळे तुम्ही अगोदर स्टार्टिंगला जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही। तुमच्या मोबाईल थ्रू एक माईक घ्या आणि त्यातनं तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करू शकतात। त्याचबरोबर जर तुमचा एखादा किराणा दुकान असेल तर किराणा दुकान टाकताना सुद्धा तुम्ही भरपूर माल एकदाच नाही भरून ठेवायचा। स्टार्टिंगला तुमचा जर किराणा मालाचं दुकान असेल तर तुम्ही सुरुवातीला काही स्पेसिफिक प्रोडक्ट ठेवू शकतात, म्हणजे त्या मार्केटमध्ये जे काही जास्त वस्तू लागतात त्या ठेवू शकतात। हळूहळू लोकांची ज्या पद्धतीने मागणी वाढेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचे प्रोडक्ट हे तुमच्या दुकानात ऍड करू शकतात। अशा पद्धतीने जर तुमचा
व्यवसाय चालू केला तर तुम्हाला जास्त पैसा खर्च करावा लागणार नाही, म्हणजे कमीत कमी पैशांमध्ये तुमचा व्यवसाय इझिली स्टार्ट होऊ शकतो. त्यानंतर विच बिझनेस यू स्टार्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही व्यवसाय कोणता चालू करत आहात हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही एखादा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस चालू करत असणार तर तुम्हाला मशिनरीज किंवा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांची सुद्धा गरज लागेल. कदाचित तुम्ही रिटेल शॉप जर टाकत असणार तर तुम्ही स्वतः ते हँडल करू शकतात, बरोबर. त्याचबरोबर जर तुम्हाला एखादी एजन्सी उभी करायची असेल तर तुम्हाला एक्सपर्ट लोक तुमच्या एजन्सीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे किंवा पैसा जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला पैसा का गरजेचा आहे, तर तुम्हाला इंडस्ट्री माहिती असेल तर तुम्ही तेवढा पैसा जमवू शकतात, आणि तेवढा पैसा जर जमवला तरच तुम्ही तो बिझनेस स्टार्ट करू शकतात. तुम्ही बिनभरोशी तुम्ही बिझनेस करू शकत नाही, म्हणजे होईल पैसा येऊन जाईल मग आपण करूयात. अगोदर तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. जसं आपण यामध्ये पाहणार आहोत, प्लॅन युअर मनी फॉर नेक्स्ट 6 मंथ. कोणताही व्यवसाय चालू करताना तुमच्या पुढच्या 6 महिन्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे का, तो व्यवसाय चालवण्यासाठी आणि तुमचं स्वतःचं घर चालवण्यासाठी तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का, हे खूप महत्वाचं आहे. हे जर 6 महिन्याचं तुमच्याकडे प्लॅनिंग नसेल तर तुम्ही व्यवसाय करू नका. कारण ज्यावेळेस व्यवसाय चालू करतो आपण त्यावेळेस आपल्याला जर पैशांचा प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला धड पैसाही मिळत नाही आणि आपण आपल्या फॅमिलीला पूर्णपणे टाइम देऊ शकत नाही. म्हणजे व्यवसायाचं स्ट्रेस, व्यवसायाचे प्रॉब्लेम्स आपण आपल्या फॅमिलीवर काढतो आणि फॅमिलीचे प्रॉब्लेम्स आपण घरी काढतो, आणि ह्या सगळ्यांचं कारण एकच असतं की पैसा. जर पैसा असेल ना आपल्याकडे, की म्हणजे आपल्याकडे 6 महिन्याचा पूर्ण प्लॅन असेल तर आपण ऑटोमॅटिकली आपला बिझनेस हा रन करत राहू, आणि त्यामध्ये आपल्याला इझिली समजेल. कारण 6 महिन्यापर्यंत आपला व्यवसाय हा स्टेबल व्हायला तर वेळ लागेल, कमीत कमी 3 वर्ष लागतात. पण 6 महिन्यापर्यंत जर तुमचा जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट केले त्याचे रिटर्न्स तरी तुम्हाला 6 महिन्यात हळूहळू यायला लागतील. त्यामुळे 6 महिन्यापर्यंत तुमच्याकडे बजेट असणं गरजेचं आहे. तुमचा पूर्णपणे जो काही बिझनेस करणार, जो काही व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्याचा इन्व्हेस्टमेंट बजेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं की समजा आता मला एक डिजिटल कंपनी स्टार्ट करायची आहे, तर डिजिटल कंपनी स्टार्ट करण्यासाठी मला जर माझं कॉन्टेंट द्यायचं आहे, त्याचबरोबर मला समजा वेबसाईट वगैरे बनवून द्यायची आहे, किंवा मला जर व्यवस्थित पद्धतीने व्हिडिओग्राफी बनवायची आहे, व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे, तर माझ्याकडे लाईट्स असणं गरजेचं आहे, माझ्याकडे चांगले कॅमेरे असणे गरजेचे आहे, माझ्याकडे चांगला लॅपटॉप असणे गरजेचं आहे, त्याचबरोबर माझ्याकडे चांगला मोबाईल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहतायत व्हाईट बोर्ड. जर मी लोकांना टीचिंग करतोय, व्हाईट बोर्डवर शिकवतोय, तर मग माझ्याकडे व्हाईट बोर्ड सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चांगलं टेबल, खुर्ची, ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना पैसा किती खर्च करावा लागेल हा माझ्याकडे अगोदर बिझनेस म्हणजे जो काही बजेट आहे तो असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तुमचा बिझनेस जर करायचा असेल तर तुमच्याकडे बजेट असणं गरजेचं आहे. याचा तुम्हाला 100% फायदा होतो. म्हणजे कसं की तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करताना तुमच्याकडे जर अगोदरच बजेट असेल तर तुम्ही तेवढा पैसा तर जमवणार. त्याचबरोबर तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की पुढच्या 6 महिन्यापर्यंत तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचा बजेट तुम्ही प्रॉपरली बनवणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे बजेट असेल तर तुमच्या व्यवसायाला फायनान्शियली म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स येतील ते येणार नाहीत. त्यामुळे अगोदर बजेट तयार करणं गरजेचं आहे आणि ह्यासाठीच तुम्हाला पैसा असणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ह्या जर असतील, ह्या जर केल्यात तर तुम्ही पैशांचा प्रॉपर यूज करून तुमचा व्यवसाय वाढवू शकतात. त्यानंतर वेअर मनी कलेक्ट म्हणजे पैसा कुठून आणायचा किंवा पैसा कुठून जमा करायचा. तर या ठिकाणी आपण काही पॉईंट्स बघितलेत. फॅमिली, ज्यावेळेस तुम्ही बॅचलर असतात त्यावेळेस तुम्ही फॅमिलीकडनं भरपूर पैसा घेऊ शकतात किंवा त्यानंतर जर तुमची फॅमिली कंपॅटेबल असेल, जर तुमच्या फॅमिलीकडे चांगला पैसा असेल तर तुम्ही फॅमिलीकडून पैसा घेऊ शकतात आणि तुमचा व्यवसाय चालू करू शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी जास्त रिस्क राहणार नाही किंवा कोणतंही टेन्शन राहणार नाही. कारण फॅमिलीने जर तुम्हाला पैसे दिलेत तर फॅमिलीला परत करण्यासाठी तुम्ही वेळ घेऊ शकतात, भरपूर जास्त वेळ हे इझिली घेऊ शकतात. त्यानंतर फ्रेंड्स, जर फ्रेंड्सकडनं पैसा जर घेतला तुम्ही तर फ्रेंड्सला तुम्ही एक टाइम देऊ शकतात. त्या व्यक्ती म्हणजे तुमच्या फ्रेंड्सला सांगू शकतात की मी तुला 6 महिन्यानंतर पैसे देईल, तुला 12 महिन्यानंतर पैसे देईल. हे पण महत्वाचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बिझनेसमध्ये त्याच्याकडनं पैसे जर घेत असणार तर तुम्हाला हे पण माहिती की आपण खरंच 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात त्याला पैसे परत करू शकतो का, हा तुमच्याकडे प्री प्लॅन असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे त्यातनं पैसा आला नाही तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला कोणत्या पद्धतीने पैसे देणार हे सुद्धा तुमच्याकडे प्लॅन असणं गरजेचं आहे. कारण फ्रेंडशिप किंवा मैत्रीमध्ये ह्यामुळे पैशांमुळे दुरावा तयार होऊ शकतो. त्यामुळे अगोदर तुमच्याकडे हे प्लॅन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा बँक्स वगैरे असतात. समजा जर तुम्ही नॉर्मली स्टुडंट असणार स्टार्टिंगला तर तुम्हाला बँक्स लोन नाही देणार, पण तुम्ही तुमच्या फॅमिली थ्रू किंवा एखाद्या बँकमध्ये जर तुमचं एज चांगलं असेल किंवा तुमचं ट्रान्झॅक्शन वगैरे चांगले असतील तर तुमच्या बँक सुद्धा तुम्हाला इझिली लोन देऊ शकतात. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाची वाढ करू शकता. ज्या पद्धतीने म्हटलंय की एकदाच पैसा जर तुम्हाला
समजा एखादा व्यवसाय चालू करायचा, तुम्ही 5 लाखाचं लोन घेतलं, तर 5 लाखाचं लोन घेतल्यानंतर पूर्ण 5 लाख रुपये तुम्ही त्या व्यवसायात टाकू नका. स्टार्टिंगला तुम्ही 1 लाख 2 लाख रुपये खर्च करा आणि तो व्यवसाय चालवायचा प्रयत्न करा. तो व्यवसाय हळूहळू चालत राहील. त्यानंतर तुम्ही तो एक्स्ट्राचा पैसा, तुमच्याकडे जो उरलेला पैसा असेल तो पैशाचा वापर करून तुम्ही पुढे तुमचा व्यवसाय वाढवायला सुरुवात करा. कारण ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय चालू करणार त्यावेळेस तुमच्याकडे बरेचसे एम्प्लॉय असतील, बरेचसे वर्कर्स असतील, त्यांना तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे, त्यांचा पगार तुम्हाला महिन्याला द्यायचा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवणार त्यावेळेस मार्केटमध्ये विकणार, मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही होलसेलरकडे देणार तर तो पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळा पैसा देत नाही, तो तुम्हाला महिनाभर 15 दिवस थांबायला लावतो. ज्यावेळेस तुमचे प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेस जे प्रोडक्ट असतील ते विकले गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पैसा हा भेटत असतो. त्यामुळे तुमच्याकडे दुसरा जो काही म्हणजे तुम्हाला तुमचा बिझनेस रन करण्यासाठी तुमच्याकडे एक स्पेसिफिक अमाऊंट असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला 5 लाखाचं जर बँकेने लोन दिलं तर तुम्ही तो 2-3 लाखात तुमचा बिझनेस सेटअप करायचा आणि 2 लाख रुपये तरी तुमचा बिझनेस रन करण्यासाठी तुमच्याकडे असू द्यायचे. म्हणजे तुमच्या अकाउंटला असले तर तुम्हाला कधीही त्याचा फायदा होणारच आहे. नंतर गव्हर्नमेंट स्कीम, जसं की तुम्ही बघितले, जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर मुद्रा लोन, अशा विविध प्रकारचे लोन्स आहेत. त्या लोन्सचा वापर करून म्हणजे ते लोन्स कसे मिळवता येतील हे तुम्ही ट्राय करा. तुम्ही बँकेत जा, बँकेतल्या जे मॅनेजर असतात त्यांना विचारा की मला मुद्रा लोन पाहिजे आहे, तर ते मुद्रा लोन कसं भेटेल याविषयी पूर्ण माहिती घेऊ शकतात. आणि त्या माहिती घेतल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने तुमचा बिझनेस प्लॅन तयार करायला सांगितला किंवा तुमचा व्यवसायात त्यांना ज्या काही गोष्टींची रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करा, तरच बँक तुम्हाला लोन देईल. म्हणजे मुद्रा लोन जरी गव्हर्नमेंट तुम्हाला देत असेल तरी तुम्हाला बँकेकडनंच घ्यावं लागतं आणि बँक त्यावेळेसच लोन देईल ज्यावेळेस तुमचं सगळं ट्रान्झॅक्शनल जो काही म्हणजे तुमचा व्यवहार असतो तो व्यवस्थित असेल. जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चांगला पैसा कमवत असणार तरच तुम्हाला बँक पैसा देईल. तर याची प्रोसेस पूर्ण जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या शेजारच्या बँकेत जाऊन विचारू शकतात की मुद्रा लोन कसा भेटणार वगैरे, त्याविषयी पूर्ण माहिती घेऊ शकतात. त्यानंतर एंजल इन्व्हेस्टर्स काय असतात की तुमचा एखादा व्यवसाय आहे, जर व्यवस्थित पद्धतीने तो चालत असेल, तुमच्याकडे बरेचसे शेठ लोक असतात, ते काय म्हणतात की तुमच्या व्यवसायात माझा पैसा खर्च करा, मी पैसा देतो, तुम्ही तुमचा व्यवसाय चालवा आणि त्याच्यातनं समजा एका वर्षात मला जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट मला देऊन टाका किंवा ते पैसे माझ्या एका वर्षानंतर तुम्ही 10% 15% मला रिटर्न्स द्या. अशा पद्धतीने ते येतात आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट करून ते निघून जातात. त्यांना तुमच्या बिझनेस तुम्ही काय करतायत, कसे करतायत याच्याशी काही घेणं देणं नसतं. ते फक्त तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते निघून जातात. ते ज्यावेळेस 3, 4, 5 वर्षानंतर येतात त्यावेळेस त्यांचा जो पैसा असेल तो काढून निघून जातात. म्हणजे त्यांची जी इन्व्हेस्टमेंटची क्रायटेरिया ठरवलेला असतो. ज्या पद्धतीने समजा त्यांनी 1 लाख रुपये तुमच्या व्यवसायात दिले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या याच्यातनं ज्यावेळेस तुम्हाला 10 लाखाचा प्रॉफिट होईल त्यावेळेस म्हणजे पुढच्या एका वर्षात समजा तुम्ही 10 लाखाचा बिझनेस केला तर त्या 10 लाखाच्यातनं 50% माझे 50% तुमचे. म्हणजे 10 लाखाचा बिझनेस करणार त्यावेळेस त्याला 5 लाख रुपये देणार आणि 5 लाख रुपये तुम्हाला ठेवावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं 1 लाखाचे त्याचे 5 लाख होतील. म्हणजे म्हणून ते तुम्हाला पैसा हा देत असतात. यामुळे एंजल इन्व्हेस्टर हे सुद्धा बेस्ट ऑप्शन असतो. त्यानंतर बूस्टस्ट्रॅपिंग काय असतो तर तुमचा जो काही व्यवसाय असेल, समजा तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस व्यवसाय करतात ना त्यात तुमच्याकडे तुमची स्पेसिफिक अमाऊंट असेल तर तुमच्याकडे थोडा पैसा असेल, तो पैसा तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करू शकतात आणि त्यानंतर त्या बिझनेसमधून तुम्हाला प्रॉफिट निघेल, तो प्रॉफिट परत तुमच्या व्यवसायात टाकायचा. परत प्रॉफिटमधनं थोडा जास्त प्रॉफिट निघाला का परत तो तुमच्या बिझनेसमध्ये टाकायचा आणि अशा पद्धतीने तुमचा व्यवसाय तुम्ही वाढवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुमच्या बूस्टस्ट्रॅपिंगने सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या बिझनेसची ग्रोथ ही करू शकतात. त्यानंतर पार्टनरशिप, समजा एखादा मित्र असेल किंवा तुम्हाला कोणत्याही व्यक्तीसोबत एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्याच्यासोबत पार्टनरशिप करू शकता. त्यामध्ये तो 1 लाख रुपये टाकेल आणि दुसरा म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये टाकणार आणि तो व्यक्ती 1 लाख रुपये टाकणार, असे 2 लाख रुपये टाकून तुम्ही दोघं जण पार्टनरशिपमध्ये तुमचा व्यवसाय चालू करू शकतात. आणि याचा फायदा तुम्हाला म्हणजे समजा जर तुमचा व्यवसाय पुढे वाढत गेला तर तुम्हाला दोघांना त्यातनं प्रॉफिट भेटेल आणि जर त्यात काही लॉस झाले तर तुमच्या दोघांचा लॉस होईल. त्यामुळे पार्टनरशिप हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे यातनं सुद्धा तुम्हाला पैसा हा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही आणू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस, तुमच्या व्यवसायामध्ये पैसे हे कलेक्ट करू शकतात. जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल की पैसा कसा कमवायचा, ह्या ऑप्शनमधनं तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल आणि तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून माझ्याशी डायरेक्ट संवाद सुद्धा साधू शकतात, जेणेकरून मी तुम्हाला त्या रिलेटेड माहिती अजून द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर येतं तिसरं आपलं सगळ्यात महत्त्वाचं 50-30-20 रूल. म्हणजे काय तर आपल्या पैशांचं मॅनेजमेंट कसं करायचं याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या जो काही टॉपिक आहे यामध्ये समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये 50, 30 आणि 20 रूल काय आहे याविषयी पूर्ण समजून घ्या. तर समजा तुमचं महिन्याला 50,000 रुपये इन्कम आहे. 50,000 रुपये जर तुमचं इन्कम असेल
तर तुम्ही त्याचं डिवायडेशन कसं करणार? तर सर्वात अगोदर 50, 30 आणि 20. 50 म्हणजे नीड्स, त्यानंतर तुमचे 30% म्हणजे वॉन्ट्स आणि 20% इन्व्हेस्टमेंट. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की 50,000 जर तुम्हाला पगार असेल तर तुम्ही तुमच्या नीड्सवर 25,000 रुपये खर्च करू शकतात. यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या घराचं रेंट किंवा ग्रोसरी बिल्स, म्हणजे ग्रोसरी मग तुम्हाला जे काही खाण्यापिण्यासाठी जो बाजार लागेल त्याचे पैसे तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर तुमचे बिल्स, जसं समजा तुमचं इंटरनेटचं बिल असेल किंवा तुमचं गॅसचं बिल असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल ते. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही जॉबला जातात त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हलचा खर्च करावा लागेल आणि त्यामुळे पेट्रोल, तुमची बाईक असेल तर तुम्ही पेट्रोलचा वापर करू शकतात. तुमच्याकडे जर बस वगैरे असेल तर तुम्ही बसचा वापर करतात, पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ट्रॅव्हलचा खर्च हा करावा लागतो. म्हणजे हा जो 25,000, जर समजा तुम्हाला 50,000 रुपये आले तर त्याच्यातनं 50% अमाऊंट ही तुम्हाला नीड्स आहे, तुम्हाला गरज आहे, ह्या गोष्टी जर करणार तरच तुम्ही हे 50,000 रुपये कमावणार, बरोबर. त्यामुळे 50,000 रुपये तुम्ही ह्या गोष्टींवर खर्च करतात. म्हणजे एवढीच अमाऊंट 25,000 रुपये जर तुम्ही एवढ्या तुमच्या जे काही नीड्स असतील त्याच्यावर खर्च करायचा, जास्त खर्च करायचा नाही. ज्या तुम्हाला ऍडजस्ट करता येईल त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करायचा प्रयत्न करायचा. हे तुमचे नीड्स आहेत, म्हणजे हे गरजेचं आहे आणि ह्या गरजेच्या वस्तू तुम्हाला घ्याव्या लागतात. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या वगैरे फीज वगैरे असतील त्या फीज किंवा अदर कसल्याही फीज असतील त्या फीज, जसे 25,000 रुपये तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर वॉन्ट्स म्हणजे काय? ज्या गोष्टींची आपल्याला गरज नसते पण आपल्याला स्वतःला एक वाटतं की ह्या लक्झरियस वस्तू आहेत त्या आपण घेऊयात. जसं की समजा तुम्हाला कारची प्रत्येकाला गरज नाहीये. जर तुमचा ट्रॅव्हल जर जवळच असेल तर तुम्हाला कार वगैरे घ्यायची गरज नाहीये. तुम्ही ऑटोचा वापर करू शकतात किंवा तुमच्या जी काही सिटी बस असेल त्याचा वापर करू शकतात. तर त्याचा वापर तुम्ही करू शकतात. पण प्रत्येकाला अपेक्षा असते की स्वतःची कार असायला हवी, स्वतःचं घर असायला हवं, स्वतःचं लक्झरियस वस्तू असायला हव्यात. त्यामुळे मग लोक त्यावर इन्व्हेस्ट करतात. त्यामध्ये तुम्ही वॉन्ट्स, म्हणजे तुमचं एक म्हणतात तसं की तुम्ही आयुष्यात एन्जॉय पण करायला पाहिजे, तुम्हाला वाटेल ते करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही वॉन्ट्समध्ये ह्या गोष्टी करू शकतात. त्यामध्ये EMI, समजा तुम्ही कार घेतली असेल त्याचा EMI, जर तुम्हाला वाटत असेल चांगला मोबाईल घेऊयात तर तुम्ही चांगल्या मोबाईलसाठी EMI देत राहणार. म्हणजे तुमचे 30% मधनं ह्या EMI तुम्ही देऊ शकता. त्यानंतर लक्झरियस वस्तू, लक्झरियस म्हणजे समजा तुम्हाला एक नॉर्मली चेअर घ्यायची आहे. चेअर तर तुम्हाला 2,000 पण भेटेल, पण जर तुम्हाला 15,000ची चेअर हवी असेल तर ती एक लक्झरियस वस्तूमध्ये जाते. त्यामुळे ती 15,000च्या चेअरमध्ये तुम्हाला त्यातनं EMI द्यावा लागेल किंवा ते विकत घेण्यासाठी तुमच्याकडे जो 15,000 रुपये उरतील त्या 15,000चा वापर तुम्ही करू शकतात. त्यानंतर हॉलिडेज, समजा तुम्ही फिरायला गेलेत, कुठं बाहेर जेवायला गेलेत तर त्यासाठी तुम्ही 15,000मधनं हे पैसे वापरू शकतात. त्यानंतर येतं तुमची इन्व्हेस्टमेंट, आणि जो 20% जी तुमच्याकडे पैसे उरतात त्या पैशांना तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, स्टॉक म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याचा प्रॉपरली तुमचा जो काही व्यवसाय असेल, जो काही तुमचा 20% पैसा असेल ना, तो तुम्ही जर या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केला ना तर तुम्ही भरपूर जास्त पैसा कमवू शकतात. म्हणजे भरपूर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा घेऊ शकतात. तर या ठिकाणी FD मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 5-7% तुम्हाला त्याचे दरवर्षी रिटर्न्स येतात. स्टॉक म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले, लॉंग टर्मसाठी जर तुम्ही प्रॉपरली इन्व्हेस्ट केले तर कमीत कमी तुम्हाला 10-12% तुम्हाला त्यातनं रिटर्न्स येत राहतात. आणि बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट केले, समजा तुम्ही जर जॉब करत आहात पण साईड बाय साईड जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची वाईफ असेल किंवा तुमचा अदर कोणता तरी व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्ही थोडे दिवस तुम्हाला त्या व्यवसायातनं पैसा कमी येईल, पण प्रॉपरली जर तुमचा व्यवसाय सेट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक 50% म्हणजे जर 50% बी तुम्ही कमवू शकता, 100% पैसा इझिली कमवू शकता. जसं की समजा तुम्ही या ठिकाणी 10,000 इन्व्हेस्ट करतात, म्हणजे दर वर्षाला 1,20,000 रुपये इन्व्हेस्ट करणार तुमच्या बिझनेसमध्ये. आणि बिझनेसमध्ये जर तुम्ही 1,20,000 इन्व्हेस्ट करणार तर पुढच्या एका वर्षात त्याचे समजा जर 100% तुम्हाला प्रॉफिट जर झाला तर तुम्ही ऑटोमॅटिकली 1,20,000चे तुमचे किती होतात तर तुम्ही 2,40,000 रुपये कमवू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला रिटर्न्स हे तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करणं. म्हणजे तुमचे जे 50,000 मधनं तुम्ही 10,000 तुमचे इन्व्हेस्ट करा. त्यात FDचा वापर करू शकता, स्टॉक मार्केटचा वापर करू शकतात किंवा बिझनेसचा वापर करू शकतात. त्यानंतर 30% जी अमाऊंट असेल त्यामध्ये तुम्हाला EMI, जर समजा तुम्हाला कार घ्यायची असेल तर कारचं EMI, बाईकचं EMI वगैरे देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला लक्झरियस वस्तू घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकतात, जसं की iPhone वगैरे तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला जर हॉलिडेज फिरायला जायचं असेल, म्हणजे फॅमिलीसोबत फिरायला जायचं असेल किंवा बाहेर जेवायला वगैरे जायचं असेल तर त्यासाठी तुम्ही या 15,000तनं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. आणि जे काही 25,000 आहेत ते 25,000 तुमचं जे नीड्स आहेत तुम्हाला ते करावंच लागेल
त्यामध्ये तुम्ही रेंट, ग्रोसरी, बिल्स, ट्रॅव्हल्स, फीज अशा पद्धतीने तुम्ही तुझा जी काही पैसे असतील ते डिव्हायडेशन करणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही प्रॉपरली केलं तर याचा तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो. म्हणजे तुमचा पैसा प्रॉपरली मॅनेज करणं तुम्हाला गरजेचं आहे. या पद्धतीने या फॉर्म्युल्याचा वापर करून जर तुम्ही तुमचा जो काही व्यवसाय असेल त्याचा प्रॉपर मनी मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला तुमचा पैसा कुठं जातोय हे सुद्धा कळेल आणि त्याचबरोबर तुमचा पैसा वाढवायला सुद्धा तुम्हाला 100% मदत होईल. म्हणजे याच पद्धतीने तुमचा व्यवसायात तुम्हाला याचा फायदा तर होणारच आहे. आणि ह्याच इन्व्हेस्टमेंटचा वापर करून तुमच्या व्यवसायातनं सुद्धा तुम्हाला जास्त पैसा हा मिळवता येईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर तुमचा 50-30-20 रूल, तुम्हाला आज किती पगार आहे आणि त्याचं 50-30-20 रूलमध्ये तुम्ही त्याला डिवायडेशन कसं करणार याविषयी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळं काही गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तुमचा व्यवसाय किंवा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला काय काय गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण हा जो काही दुसऱ्या दिवसाचा वेबिनार आहे त्यामध्ये बघितलं की आपण पैसा कसा कलेक्ट करू शकतो याविषयी पूर्ण माहिती. पण तरी तुम्हाला जर काही गोष्टींची माहिती हवी असेल, काही तुम्हाला अजून तुमच्या डोक्यात जर प्रश्न असतील तर लवकरात लवकर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा. जेणेकरून आणि तुम्ही डायरेक्टली मला मेसेज सुद्धा करू शकतात, ज्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी संवाद साधायला होईल. जर तुम्हाला वाटेल की माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं किंवा माझ्याशी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स, काही क्वेश्चन्स असतील, त्याचं सोल्युशन पाहिजे असेल तर त्या ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही म्हणजे डायरेक्टली मला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. मग मी तुम्हाला नक्कीच कॉल बॅक करायचा प्रयत्न करेल.